विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण क्लास 12th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर ॲनिमल या चॅप्टरमधील एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमधील गॅस्ट्रुलेशन याचा स्टडी आज करणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन पाहूया. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टोसिस्ट. म्हणजे गॅस्ट्रुलेशन ही जी काही प्रोसेस आहे तर या गॅस्ट्रुलेशन या प्रोसेसमध्ये काय होत असतात की गॅस्ट्रुला हा जे काही ब्लास्टोसिस्ट असतात त्याच्यापासून डेव्हलपमेंट होत असतात, म्हणून या प्रोसेसला गॅस्ट्रुलेशन असं म्हटलं जातं. इन द गॅस्ट्रुला स्टेज देअर इज अ स्लोईंग ऑफ द रेट ऑफ द क्लिवेज ऑर डिव्हिजन, बट देअर आर टू इम्पॉर्टंट इव्हेंट दॅट टेक्स प्लेस ॲक्टिवली. जर आपण गॅस्ट्रुलेशन या प्रोसेसमध्ये जर पाहायला गेलो तर यामध्ये जे काही क्लिवेजचा रेट असतो हा काय होत असतो, स्लोईंग होत असतो, किंवा जो काही सेलचं डिव्हिजन होत असतात ब्लास्टोमियरचं तर ते अगदी स्लोईंग रेटमध्ये होत असतात. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचे 2 इव्हेंट आहेत पहा. त्याच्यापैकी नंबर 1 आहे डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमियर आणि नंबर 2 आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्स. ज्यावेळेस गॅस्ट्रुलेशन ही जी काही स्टेज असते याच्यामध्ये 2 प्रकारचे महत्त्वाचे इव्हेंट आहेत पहा. डिफरन्सिएशन्स ऑफ ब्लास्टोमियर आणि दुसरा आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. तर त्यापैकी पहिला जो काही आहे डिफरन्सिएशन्स ऑफ ब्लास्टोमियर, दिस प्रोसेस रिझल्ट इन द फॉर्मेशन्स ऑफ 3 जर्मिनल लेयर्स दॅट इज एक्टोडम, मिझोडम अँड एंडोडम फ्रॉम द सेल्स ऑफ द एम्ब्रिओब्लास्ट. म्हणजे जे काही एम्ब्रिओब्लास्टच्या सेल असतात तर या एम्ब्रिओब्लास्टच्या सेलपासून त्याचं डिफरन्सिएशन्स होऊन यापासून 3 डिफरंट लेयर्स फॉर्म होत असतात. त्याला आपण जर्मिनल लेयर्स असं म्हटलं जातं किंवा जम्स लेयर्स असं म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज द आउटरचा एक्टोडम, मिडरचा मिझोडम आणि आतमधील जो काय असतो त्याला एंडोडम्स असं म्हटलं जातं. आणि नाव सेकंड जे काही इव्हेंट्स आहे याच्यामधील तो आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. आता या मॉर्फोजेनिक मुवमेंट पाहण्याच्या पूर्वी जी काही डायग्रॅम आहे ती केअरफुली ऑब्झर्व करा. तर या डायग्रॅममध्ये आपल्याला सगळ्याच्या वरती पहा लेफ्ट साईडला एक्टोडम दिसतोय आणि एक्टोडम्समधील जी काही कॅव्हिटी दिसते व्हाईट कलरमध्ये त्याला ॲम्निओटिक कॅव्हिटी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मिझोडम आहे आणि एंडोडमच्या जी काही कॅव्हिटी आहे त्याला यॉर्क सॅक असं म्हटलं जातं. म्हणजे एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्यंतरी जो लेअर दिसतो त्याला मिझोडम्स असं म्हटलं जातं. आणि जे काही आउटरला एक स्मॉल स्ट्रक्चर दिसतात त्याला कॉरिओन असं म्हटलं जातं आणि मध्यंतरी जे आहे त्याला कोलम्स असं म्हटलं जातं. तर हे डायग्रॅमचं ही जी काही स्ट्रक्चर आहे लक्षात ठेवा, कारण याच्यानंतर आपल्याला जो काही थेरॉटिकल पार्ट व्हायचा आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तर आता नंबर 2चा जो काही इव्हेंट आहे आपला तो आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट टू रीच दिअर डिफायनेट प्लेस इन द एम्ब्रिओ. म्हणजे जे काही डिफरंट लेयर्स असतात त्याचे काय होतात त्या डिफायनेट प्लेसमध्ये काय होत असतात की ते प्लेस होत असतात तर नंबर 1 त्याच्यामध्ये पाहूया आपण. द गॅस्ट्रुलेशन बिगिन इन द एम्ब्रिओब्लास्ट सेल्स ऑन अबाउट 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे गॅस्ट्रुलेची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस काय होते की जी काही इम्प्लांटेशनची प्रोसेस असते त्यासोबत सायमल्टेनियसली होत असते. कारण आपण पाठीमागं पाहिलं की इम्प्लांटेशन ही प्रोसेस 7th डे आफ्टर फर्टिलायझेशनला स्टार्ट होते आणि 10th डे आफ्टर फर्टिलायझेशनला काय होते की कंप्लीट होते. परंतु या ठिकाणी गॅस्ट्रुलेशन ही स्टेज कधी सुरू होते, 8th डे आफ्टर द फर्टिलायझेशन. मीन्स सेल्स ऑन द फ्री end of a inner cell mass called the hypoblast primitive endodome become flattened, start dividing and grows downward towards the blastocole cavity of blastocyst. म्हणजे इनर सेल मासचे जे काही सेल असतात कोणत्या फ्री एंड ऑफ इनर सेल मास सेल म्हणजे रॉबर सेलच्या जे काही अपोजिटच्या सेल असतात म्हणजे त्याच्या खाली काय असतात की कॅव्हिटी प्रेझेंट असते. तर अशा सेल काय होतात की दीज सेल जे असतात त्याला हायपोब्लास्ट असं म्हटलं जातं किंवा त्याला प्रायमेटिव्ह एंडोडम्स असं म्हटलं जातं. आणि ह्या सेल काय होतात स्टार्ट डिवायडिंग
आणि डिवायडिंगला सुरुवात झाल्यामुळे काय होतात की या ठिकाणी कॅव्हिटी ऑफ ब्लास्टोसिस्ट डेव्हलपमेंट होत असतो आणि दिस लेयर कॉल्ड एंडोडर्म आणि इज फर्स्ट टू डिफरन्शिएट. आणि यापासून जे काही प्रायमेटिव्ह एंडोडर्मपासून जे काही सेल डेव्हलपमेंट झाले असतात किंवा जो काही लेयर फॉर्म होतो त्याला एंडोडर्म्स असं म्हटलं जातं आणि इट इज द फर्स्ट टू डिफरन्शिएट. ऑब्जेक्टिव्हसाठी अतिशय महत्त्वाचं आहे की जे काही 3 जर्मिनल लेयर्स असतात त्याच्यापैकी पहिला कोणता लेयर्स फॉर्म होत असतो किंवा डिफरन्शिएट होत असतो तर त्याचं नाव आहे पहा एंडोडर्म इज फर्स्ट टू डिफरन्शिएट आणि इट ग्रोज विदिन द ब्लास्टोकोल अँड फॉर्म्स अ सॅक कॉल्ड द यॉर्क सॅक. म्हणजे हा जो काही एंडोडर्म्स आहे हा एंडोडर्म्स कंटिन्युअसली ग्रोथ झाल्यामुळे त्या ठिकाणी ब्लास्टोकोल आणि शेवटी याच्यापासून काय होतात की यॉर्क सॅक म्हणजे ही कॅव्हिटी काय होते त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकतात की हा जो काही एंडोडर्म्स आहे त्या एंडोडर्मच्या मिडलला जी काही कॅव्हिटी प्रेझेंट झाली त्याला यॉर्क सॅक असं म्हटलं जातं. आणि द रिमेनिंग सेल ऑफ द इनर सेल मास इन अ कॉन्टॅक्ट विथ सेल्स ऑफ रॉबर आर कॉल्ड इपीब्लास्ट प्रायमरी एक्टोडर्म आणि बोथ लेयर्स फॉर्म अ फ्लॅट बाय लॅमिनार एम्ब्रायनल डिस्क. म्हणजे एम्ब्रियो जे काही इनर सेल मासच्या अप्परच्या जे काही सेल असतात म्हणजे ज्या ठिकाणी रॉबर सेल आपण म्हटलं जातं तर त्यालाच काय म्हटलं जातं इपीब्लास्ट असं म्हटलं जातं किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रायमरी एक्टोडर्म. म्हणजे प्रायमरी एक्टोडर्म आणि प्रायमेटिव्ह एंडोडर्म म्हणजेच यापासून कॉमनली काय होतात की एक बाय लॅमिनार लेयर फॉर्म होतो त्यालाच एम्ब्रॉयनल डिस्क असं म्हटलं जातं. आणि आफ्टर फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म द सेकंड लेयर टू बी डिफरन्शिएटेड इंटू इज द एक्टोडर्म आणि सेल्स ऑफ एपीब्लास्ट divide and redivide and move in a such a way that they enclose the amniotic cavity. म्हणजे जो काही असणारा प्रायमरी एक्टोडर्म्स असतो तर या प्रायमरी एक्टोडर्म्सपासून काय होतात की एंडोडर्म म्हणजे हा एक्टोडर्म हा काय होतो की सेकंड लेयर काय होत असतो की फॉर्म होत असतो आणि याच्यामधील जे काही सेल असतात ह्या कंटिन्युअसली डिवाइड किंवा रिडिवाइड झाल्यामुळे याच्यामध्ये काय होतात की एक कॅव्हिटी त्या ठिकाणी प्रेझेंट होते किंवा दॅट इज कॉल्ड ॲज द एम्निओटिक कॅव्हिटी असं म्हटलं जातं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी 2 लेयर्स फॉर्म झालेले आहेत पहा. पहिला आहे एंडोडर्म आणि एंडोडर्मच्या आतमधील जे काही कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला यॉर्क सॅक असं म्हटलं जातं आणि जो काही एक्टोडर्म्स डेव्हलपमेंट झालेला असतो सेकंड लेयर तर त्याच्यामध्ये जी काही कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला एम्निओटिक कॅव्हिटी असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर हे जे काय फेट ऑफ जर्मिनल लेयर्स आहे हे आपण शेवटी पाहणार आहोत. यानंतर द फ्लोअर ऑफ धिस कॅव्हिटी हॅज द एम्ब्रॉयनल डिस्क. म्हणजे याचा जो काही फ्लोअर्स असतो त्याच्यावरती काय असतात की एम्ब्रॉयनल डिस्क प्रेझेंट असते. द पिरॅमिडल सेल्स ऑफ द डिस्क टुवर्ड्स द एम्निओटिक कॅव्हिटी फॉर्म द एम्ब्रॉयनल एक्टोडर्म. तर याच्यामुळे काय होतात की जे काही पिरॅमिडल शेप्स असतात टुवर्ड्स द एम्निओटिक कॅव्हिटी म्हणजे एम्निओटिक कॅव्हिटीकडे जे काही पिरॅमिड शेप सेल प्रेझेंट असतात ते काय करत असतात की फायनली एम्ब्रॉयनल एक्टोडर्म फॉर्म करत असतात. आणि द रूफ ऑफ एम्निओटिक कॅव्हिटी इज लाईन बाय एम्निओजेनिक सेल्स and later these cells divide and redivide to form the amnion. म्हणजे जे काही एम्निओटिक कॅव्हिटी असतात तर याच्यामध्ये काय असतात की इंटरनली काय असतात की ते इट इज लाईन बाय द एम्निओजेनिक सेल आणि जे काही एम्निओजेनिक सेल्स असतात ते सेल डिवाइड अँड रिडिवाइड होतात आणि त्याच्यापासून फायनली एम्निऑन डेव्हलपमेंट होत असतात. आणि एम्निऑन इज अन एक्स्ट्रा एम्ब्रॉयनिक मेम्ब्रेन दॅट सराउंड अँड प्रोटेक्ट द एम्ब्रिओ. म्हणजे हा जो काही एम्निऑन हा जो काही एक्स्ट्रा एम्ब्रॉयनिक मेम्ब्रेन्स असतो तो एम्ब्रिओला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतो. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल दीज चेंजेस द बाय लॅमिनार embryonic disc is positioned in a between amniotic cavity आणि यॉर्क सॅक. म्हणजे फायनली काय होतात की या सर्व चेंजेस झाल्याच्या नंतर हा जो काही बाय लॅमिनार एम्ब्रॉयनिक डिस्क असतो हा काय होत असतो की जे काही एम्निओटिक कॅव्हिटी किंवा यॉर्क सॅक असतात याच्यामध्ये काय होत असतो पोझिशन घेत असतो. आणि नेक्स्ट पॅरामध्ये पहा
Actual gastrulation occurs about 15 days after fertilization, in which the bilaminar embryonic disc is transformed into trilaminar embryonic disc. तर ॲक्च्युअल जे काही गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस आहे ही काय होते की 15 डेज आफ्टर फर्टिलायझेशन काय होते की त्या ठिकाणी स्टार्ट होते, म्हणजे ॲक्च्युअल 8 डेजपासूनच सुरूच असते, परंतु 15 डेज जे काही आफ्टर फर्टिलायझेशन असतात तर या दिवशी काय होत असतात की जो काही असणारा बायलॅमिनार एम्ब्रॉयनिक डिस्क असते तर त्याचं रूपांतर काय होतं की ट्रायलॅमिनार एम्ब्रॉयनिक डिस्कमध्ये होत असतात. आणि दिस ट्रान्सफॉर्मेशन्स ऑकर्स बाय डिव्हिजन, रिअरेंजमेंट अँड मायग्रेशन्स ऑफ अ सेल ऑफ इपीब्लास्ट. म्हणजे जे काही इपीब्लास्टच्या सेल असतात त्या डिव्हिजन, रिअरेंजमेंट किंवा ट्रान्सफर होऊन काय होत असतात की फॉर्म होत असतात. आणि इट बिगिन्स विथ फॉर्मेशन्स ऑफ प्रायमेटिव्ह स्ट्रीक अँड अ शालो ग्रूव्ह ऑन द सरफेस इज कॉल्ड प्रायमेटिव्ह ग्रूव्ह. तर यामध्ये काय होतात की एक प्रायमेटिव्ह स्ट्रीक किंवा शालो ग्रूव्ह काय होतात की बिटवीन यॉर्क सॅक आणि ॲमनिओटिक कॅव्हिटीमध्ये फॉर्म होतात, त्याला प्रायमेटिव्ह ग्रूव्ह असं म्हटलं जातं. आणि दिस स्ट्रीक प्रोग्रेसेस फ्रॉम पोस्टेरियर टू अँटेरियर एंड ऑफ द एम्ब्रिओ. म्हणजे हे काय असतात की त्याच्या पोस्टेरियरकडून अँटेरियरपर्यंत त्याची प्रोग्रेस होत असते. आणि फ्रॉम साईट ऑफ द प्रायमेटिव्ह स्ट्रीक अ थर्ड लेअर ऑफ अ सेल कॉल्ड मिझोडम एक्सटेंड बिटवीन एक्टोडम अँड एंडोडम. तर याच्यामध्ये जो काय प्रायमेटिव्ह स्ट्रिक्स असतात त्याच्यामध्ये थर्ड लेअर काय होत असतो की एक्सटेंड होत असतो फ्रॉम अँटेरियर टू ते पोस्टेरियर पार्टपर्यंत. त्यालाच काय म्हटलं जातं मिझोडम्स असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही एक्टोडम आणि एंडोडम्स असतात तर याच्यामध्ये मिझोडम हा लेअर काय होत असतो की फॉर्म होत असतो. अँटेरियर एंड ऑफ द प्रायमेटिव्ह ग्रूव्ह कम्युनिकेट विथ यॉर्क सॅक by an aperture called blastopores and future anus. म्हणजे जो काही अँटेरियर एंड्स असतो प्रायमेटिव्ह ग्रूव्हचा तो काय करतो, इट कम्युनिकेट विथ द यॉर्क सॅक. म्हणजे तो यॉर्क सॅकला काय करत असतो, कम्युनिकेट करत असतो. आणि त्या ठिकाणी काय असतात की एक स्मॉल ओपनिंग किंवा ॲपॅरेचर प्रेझेंट असतात, दॅट इज कॉल्ड ॲज द ब्लास्टोपोर. किंवा यापासून फ्युचरमध्ये काय होतात की ॲनस डेव्हलपमेंट होत असतात. आणि द एम्ब्रायनल डिस्क नाव हॅज डिफरन्शिएटेड इंटू 3 layers, ectodem, mesoderm and endodem, and the further process after gastrulation is called as the organogenesis. मग एकदा का हे 3 जर्म्स लेअर फॉर्म झाले तर याच्यापासून काय होतात की ऑर्गन डेव्हलपमेंट होत असतात. आणि ऑर्गन डेव्हलपमेंट होण्याची जी काही प्रोसेस असते त्याला ऑर्गेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. मग हे जे काही 3 लेयर्स आहेत एक्टोडम, मिझोडम आणि एंडोडम, तर या 3 लेअरपासून काय होतात की डिफरंट बॉडी ऑर्गन्स डेव्हलपमेंट होतात. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता, एक टेबल दिलं आहे पहा, या टेबलमध्ये दिले पहा फेट ऑफ जर्मिनल लेअर. त्यापैकी पहिला आहे एक्टोडम. तर एक्टोडम गिव्ह राईज टू एपिडर्म्स ऑफ स्किन, हेअर, स्नेल, स्वेट ग्लँड्स, सलायव्हरी ग्लँड, मॅमरी ग्लँड्स, लॅक्रिमल ग्लँड्स, सिबेसियस ग्लँड, कोरोनी, त्यानंतर लेन्स, रेटिना, कॉन्जुक्टिव्हा, नॅझल इपिथेलियम, डिफरंट तुम्ही पाहत टीथ असेल, त्याच्यानंतर पोस्टेरियर पिट्युटरी पायनल ग्लँड असतील किंवा एंटायर नर्वस सिस्टीम, हे सर्व काय होतात की एक्टोडमपासून फॉर्म होत असतात. आणि जे काही मिझोडम्स असतात तर या मिझोडम्समध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, मिझोडम फॉर्म्स ऑल टाईप्स ऑफ मसल्स एक्सेप्ट इरिस मसल अँड सिलियरी मसल्स ऑफ आईज विच ओरिजिनेट फ्रॉम द एक्टोडम. तर या ठिकाणी काय असतं की जेवढ्या काही मसल्स असतात त्या सर्व मसल्स काय होतात की मिझोडमपासून फॉर्म होतात. त्याला एक्सेप्शन्स आहे पहा, इरिस आणि दुसरी आहे सिलियरी मसल. त्यानंतर जे काही मिझोडम्स असतात आपण स्किन, त्यानंतर ॲड्रिनल कोर्टेक्स, हर्ट, ब्लड वेसल, लिम्पॅटिक वेसल, मिडल इयर, डेंटाइन ऑफ टीथ, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, गोनाड्स, किडनी, स्क्लेरा अँड कॉरिओइड ऑफ ऑइज, हे डिफरंट जे काही पार्ट्स असतात किंवा ऑर्गन्स असतात ते मिझोडमपासून फॉर्म होतात. आणि एंडोडम डेव्हलप इंटू इपिथेलियम ऑफ अ मिडगट, ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाइन, टंग, टॉन्सिल, लंग्स, ट्रॅकी, ब्रॉन्की, लॅरिंग्स, युरिनरी ब्लॅडर, व्हजायना, लिव्हर, पॅनक्रिस, थायरॉइड ग्लँड्स, पॅराथायरॉइड ग्लँड्स, थायमस ग्लँड, इस्ट्युचियन्स ट्यूब, इपिथेलियम,
ऑफ युरेथ्रा, लायनिंग ऑफ मिडल इयर. तर हे जे काही डिफरंट ऑर्गन्स असतात ते एंडोडर्मिसपासून डेव्हलपमेंट होत असतात. तर फायनली गॅस्ट्रुलेशन या स्टेजमध्ये काय होतात की 3 डिफरंट लेअर फॉर्म होतात, म्हणजे त्याचं डिफरन्शिएशन होतात ब्लास्टोमियरचं किंवा एम्ब्रिओचं, आणि त्यापासून 3 लेअर फॉर्म होतात, एक्टोडर्म, मिझोडर्म, इंडोडर्म, आणि या तिन्ही लेअरपासून काय होतात की डिफरंट बॉडी ऑर्गन्स डेव्हलपमेंट होत असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, आणि जर काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर आजपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. ओके, थँक्यू.